न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। हंस ट्रॅव्हलच्या भरधाव बसने ट्रकला मागून जोरात धडक दिली। यात बसमधील 8 प्रवासी गंभीर जखमी झाले। त्यांना तातडीने पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। हा भीषण अपघात धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दाभोळ फाट्याजवळ 23 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30च्या सुमारास घडला आहे। ट्रक छत्रपती संभाजीनगरकडून बीडकडे जात होता। याच वेळी प्रवाशांना घेऊन ट्रॅव्हल्सही त्याच दिशेने निघाले होते। दाभोळ फाट्याजवळ ट्रॅव्हल्स चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने भरधाव ट्रॅव्हल्स ट्रकला मागून जोरात धडकले। धडक इतकी जोरात होती की ट्रॅव्हलच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला। नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन बसमधील प्रवाशांना बाहेर काढले। जखमींना पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात हलवले। सुभाष ढवळे, सिद्धू हिरवे, मेघराज म्हस्के आणि देवराव जाधव यांच्यासह 8 जण प्रवासी जखमी झाल्याचे समोर येत आहे। सर्वांची ओळख पटलेली नाही। अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती। मात्र पाचोड पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली। जखमी किती याच्यात नाही का? कसे कसे झाले? न्यूज सुपर वन साठी अनिश कुरेशी, छत्रपती संभाजीनगर।